नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक आनंद भिसे माझ्या भिसे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आजचा जो विषय आहे तो चर्चेचा विषय असा आहे की टेट 2025 ही परीक्षा पुढे जाईल का होणाऱ्या तारखेवरच होईल. जी नियोजित तारीख परीक्षा परिषदेनं जाहीर केली होती त्याच तारखेला होईल. तर आता मनातली जी शंका होती की परीक्षा पुढे जाईल, वेळ मिळेल, अशी जी काही शंका होती ती आता मनातून थोडीशी काढून टाका. कारण परीक्षा परिषदेने क्लिअर केलं की परीक्षा होणाऱ्या टायमावरच, म्हणजे जो नियोजित तारीख होती त्याच तारखेवर होणार आहे. आणि एक पुढारी न्यूजने एक न्यूज प्रसिद्ध केलेली आहे. त्याच्यामध्ये असं सांगितलं आहे की टेट परीक्षा साठी जवळपास अंतिम जे अर्ज आले तर माझ्या माहितीनुसार 2,27,000 एवढे अर्ज आलेले आहेत. आणि 27 मेला ही परीक्षा स्टार्ट होईल, सुरुवात होईल आणि 10 जूनपर्यंत ही परीक्षा होईल. म्हणजे 27, 28, 29, 30, 31 आणि 10, 15 दिवसाचा हा परीक्षेचा कालावधी या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. 15 दिवसात या ठिकाणी ही परीक्षा संपन्न होणार आहे. त्यामुळे परीक्षा पुढे जाईल हा मनातली शंका आता काढून टाका. आता पुन्हा एक मागणी जोरात धरली होती किंवा परीक्षा पुढं जायला पाहिजे, पुढं जायला पाहिजे. तर परीक्षा पुढं जायला पाहिजे याचं कारण मला अद्याप समजू शकलं नाही. एक कारण माझ्या लक्षात आलं की जे काही नॉन क्रिमिनलचं प्रमाणपत्र आहे ते लवकर मिळत नव्हतं आणि म्हणून परीक्षा पुढं जायला पाहिजे. तर परीक्षा पुढं जाण्यासाठी त्याच्यासाठी काही अडचण नाही की परीक्षेत त्याच्या नॉन क्रिमिनलसाठी परीक्षा पुढं जाण्याची आवश्यकताच नाही. आपण काय करू शकतो, अर्ज भरण्याला मुदतवाढ मिळणे हे योग्य आहे. परीक्षा पुढं नाही जायला पाहिजे या मताचा मी. कदाचित हा व्हिडिओ तुम्हाला आवडणार नाही कारण मी जे काय बोलतो ना ते रोखठोक बोलतो आणि सरळ बोलतो. आता दुसरे जर का याच्यासाठी परीक्षा पुढे जायला पाहिजे होती असं जर का काही लोकांच्या मनात असेल, कशासाठी, किंवा परीक्षेला अभ्यासाला वेळ मिळाला पाहिजे, तर मला एक प्रश्न म्हणजे तुम्हाला विचारायचा आहे की मागची टेट झाली होती 2022मध्ये, आज 2025 आहे, म्हणजे जवळपास 2-2.5 वर्षाचा कालावधी झाला आणि तुम्ही 2022ची टेट दिली. त्याच्यानंतर रिझल्ट आला, त्यानंतर आपल्याला मार्क कळले, त्याच्यानंतर आपल्याला त्यानंतर जे काही नियुक्त झाले त्याचे कट ऑफ कळले. मग त्यावेळेस आपल्याला कळलं होतं आणि आपल्याला शिक्षण क्षेत्रातच करिअर जर का करायचं आहे तर पुढची टेट आपल्याला देणं माहीत होतं की आपल्याला मार्क कमी आहेत आणि पुढची टेट देणं आपल्याला द्यायची अनिवार्य आहे किंवा द्यायचीच आहे आपल्याला. तर मग तेव्हापासून जर का अभ्यास केला असता तर आज 2 वर्षामध्ये तुमचे अनेक पुस्तकं वाचून झालेले एक एक पाठ तुमचा पाठ होऊन गेला असता. जितके काही घटक आहे परीक्षेसाठी माझं असं मत आहे की ते सगळेच्या सगळे घटक तुमचे आज पाठ झाले असते आणि तुम्ही आज फक्त परीक्षेची वाट पाहत असता. किंवा परीक्षा तारीख 8ला संपलं फॉर्म भरणं, 9ला परीक्षा घेतली तरी चालते. परीक्षार्थी त्यालाच म्हटलं जातं की परीक्षेचं फॉर्म भरायची तारीख संपली, तुम्ही दुसऱ्या दिवशी पेपर घ्या, आम्ही रेडी आहोत. तुम्ही जर असं म्हणत असाल की आम्ही आता परीक्षेचा अर्ज भरतो आणि आता अभ्यासाला सुरुवात करतो, तर हे काही परीक्षार्थीच्या दृष्टिकोनातून, तुम्ही जर परीक्षार्थी असाल आणि तुम्हाला जर का सिलेक्ट व्हायचं असेल तर स्पर्धा परीक्षेचे दृष्टीने कोणालाही तुम्ही विचारलं सिलेक्शन झालेलं तर ते असं योग्य नसतं. स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थी हा रोज परीक्षेसाठी तयार असतो. त्याला म्हटलं उद्या पेपर आहे तर म्हणतात चला रेडी, मी रेडी आहे, मी फक्त वाट पाहत होतो की माझं हॉल तिकीट कधी येतं. तर असं नाही. आणि ज्यानं 2 वर्ष अभ्यास केला नाही त्याला 15 दिवस परीक्षा पुढे ढकलली काय आणि 1.5 महिना परीक्षा पुढे ढकलली काय, माझा अनुभव सांगतो तो काही 1.5 महिन्यात अभ्यास करत नसते. जे 2 वर्षात नाही झालं ते 1.5 महिन्यात तुम्ही करणार आहेत का, तर अजिबात नाही. हे पहा, मी पुन्हा एकदा सांगतो, तुम्हाला माझा काही गोष्टीचा राग येत असेल परंतु हे सत्य आहे की ज्या माणसानं 2-2.5 वर्ष मागच्या परीक्षेपासून अभ्यास नाही केला तो काय 1-1.5 महिन्यात अभ्यास करणार आहे. त्यामुळं परीक्षा पुढं जायला नाही पाहिजे. आणि खरंच झालं ते गेलीच नाही पाहिजे. आणि तसंच झालं की गेली नाही परीक्षा. 27 मेला अधिकृत समजा 24 होती, मी 24ची आता मला अशी माहिती मिळाली किंवा 27पासून स्टार्ट होईल. काही परीक्षा परिषदेच्या वेबसाईटवर अजून काही नाही, परंतु जे एका न्यूजपेपरमध्ये प्रसिद्ध झालं तर त्याच्यानुसार 27 मेला परीक्षा झाली, परीक्षा सुरू होणार आहे आणि 10 जूनपर्यंत ती परीक्षा चालणार आहे. तर तुम्हाला जर का काही गोष्टी आवडल्या नसतील तर तुम्ही नक्कीच कमेंट्स करा. दुसरी एक सूचना मी अशी करतो तुम्हाला की मी पण त्या टेटच्या बॅचेस घेतो, पण यावर्षी मी घेतल्या नाही. कारण काय होतं की मागचा एक अनुभव असा आला की परीक्षेचे हॉल तिकीट म्हणजे आल्यानंतर, परीक्षेचे फॉर्म भरल्यानंतर परीक्षेचे अर्ज आल्यानंतर अनेक लोक क्लास लावण्यासाठी येतात. मला सांगा की 15 ते 20 दिवसात शिकवणाऱ्यांनी तुम्हाला काय शिकवायचं. आता या यूट्यूबवर अनेक आहेत, आमचेच बांधव आहेत शिकवणारे, आणि कोर्स लॉन्च केले की 6 दिवसात, 10 दिवसात, 15 दिवसात, 599, 499, 999. मला सांगा की 6-7 दिवसात तुम्ही काय शिकणार आणि काय रिव्हिजन करणार. तुम्ही या परीक्षेचा जो कालावधी असतो ना 10-15 दिवस आधी परीक्षेचा, तुम्हाला जे तुम्ही शिकलेलं नवीन शिकायचं नसतं. याच्यामध्ये तुम्ही जे मागं प्रॅक्टिस केलेली आहे ज्या घटकाची, तुम्ही नवीन एक भाग शिकसाल, मागचं सगळं विसरून जातात.
तर या दिवसात काय करायचं असतं की परीक्षेला ज्यावेळेस 10 ते 15 दिवस बाकी असतात ना, तर मागचे जे काही तुम्ही शिकलेलं असाल किंवा तुम्हाला जे घटक येतात ते फक्त तुम्ही रिवाईज मारा. आता IBS पॅटर्न हा इतका डेंजर पॅटर्न आहे की मला 17 वर्ष झाले परीक्षेच्या या क्षेत्रात स्पर्धा परीक्षेचे बुलढाण्यात क्लास घेऊन. आणि याच्यामध्ये काय होते की तुम्ही अंदाज नाही लावू शकत की असाच प्रश्न आहे. इतके विविध प्रश्न पद्धतीने प्रश्न विचारतात. आता तुम्ही फक्त टेटच परीक्षा देत असाल तर तुमच्यासाठी थोडासा धोकादायक आहे का? कारण आता मागे अनेक IBPSनं परीक्षा राबवल्या, तुम्ही त्याच्यासाठी पात्र असाल कारण अनेक प्रत्येक जण आज DED जरी केलेलं असलं तर प्रत्येक जण ग्रॅज्युएट आहे. तुम्ही ग्रॅज्युएटच्या आधारावर इतर जर फॉर्म भरले तर आता कोशागार विभागाच्या औरंगाबाद, कोकण, पुणे या विभागाच्या परीक्षा झाल्या आणि तुम्ही जर का पेपर पाहिला तर प्रत्येक पेपर आणि प्रत्येक प्रश्नपत्रिका इतकी डिफरंट स्वरूपाची, तर असं वाटतं की आपण अजून किती वर्ष अभ्यास करावा. त्यामुळे अंदाज नाही लावता येत. मला जर तुम्ही विचारलं की कसे प्रश्न येतील, कोणीच नाही सांगू शकत. जितके सांगत असतील ना समजा, तो मला नाही वाटत गॅरंटेड की अशाच पद्धतीचे पद्धतीचे नाही, तुम्ही प्रश्न इतके व्हरायटीचे येतात. आणि मागचा 2022चा जसा पेपर झाला तसा आता येईल का? तुम्ही म्हणतो अजिबात येणार नाही. तुम्ही जर त्याच्या भरोश्यावर अभ्यास केला तर ते येणार नाही. आता मग अभ्यास कोणता लागते, तर तुमचे बेसिक फॉर्मॅट जर का पक्के असते, तुम्ही टेट विचार नका घेऊ, स्पर्धा परीक्षा विचार घ्या. स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थी असाल आणि तुमचे बेसिक ज्या कन्सेप्ट आहेत, मग त्या गणिताच्या असतील, बुद्धिमत्तेच्या असतील, भूमितीच्या असतील, GSच्या काही बेसिक काही गोष्टी असतील, त्या जर तुमच्या पाठ असतील किंवा तुम्हाला माहीत असेल किंवा तुम्ही वाचलेलं असेल ना, तर तुम्हाला विशेष अभ्यासाची जरूरत नाही. राहिलं मानसशास्त्रावर प्रश्न, कधी कधी एखाद्या वेळेस एखाद्या शिफ्टमध्ये मानसशास्त्रावर तुमचा बालमानसशास्त्र वगैरे प्रश्नच येत नाही आणि आले तरी ते टॅग कसे करायचे हे सोपं आहे. बालमानसशास्त्र म्हणजे असं काही कठीण विषय नाही की जे प्रश्न विचारतात, त्याला आपण ऑप्शन पाहून एलिमिनेशन करून उत्तर काढता येते. आता पेपरमध्ये अनेक प्रश्न असे असतील की तुम्हाला 30 ते 40 प्रश्नाची उत्तरे येणार नाही. किंवा दुसरा एक सगळ्यात महत्त्वाचा धोका निर्माण होतो की सर येतंय सर्व येऊन राहिलं पण थोडासा वेळ लागून राहिला, मग काही अर्थ नाही. वेळेच्या आत जर का पेपर होत नसेल तर मग त्या तुम्हाला येण्याला काही फायदा नाही. मग आता असं जर का झालं किंवा 10 मिनटं शिल्लक आहे, जवळपास 50 ते 60 प्रश्न आमचे सोडवायचे राहिले, तर मग ते सोडवायचे कसे? आता अनेक जणांनी मागच्या वर्षी काय केलं, ते डायरेक्ट कोरे सोडून दिले. कोरे नाही सोडायचे. निगेटिव्ह सिस्टीम आहे का? निगेटिव्ह सिस्टीम असेल तर आपण कोरे सोडायचा सल्ला देऊ. तर मी आता काय करणार आहे, तुम्ही काही क्लासच्या वगैरे याच्या काही म्हणजे माफ करा इतर जर शिकवणारे जर का माझा व्हिडिओ पाहत असतील तर, पण माझं मत असं आहे की विद्यार्थ्यांना आपण प्रामाणिक असलं पाहिजे. तुम्ही म्हणतो काही क्लासच्या कोणाच्या नादी लागू नका. माझ्याकडे इतके ॲडमिशन रोडला मी कॅन्सल केलं. 15 दिवसात काय शिकवणार आहे तुम्हाला? 6 घंटे का 10 घंटे मानसिकता पाहिजे ना माणसाची, 10 घंटे शिकण्याची. 10 घंटे काय आहे, माणसाचा मेंदू 54 मिनिटाच्या वर एका ठिकाणी स्थिर राहू शकत नाही. ब्रेक घेऊन तो 3 तास 4 तास शिकवणार. तुम्ही 10-12 तास काय अभ्यास करणार? तुमची किती मानसिकता असली तरी तुमच्या आणि जे शिकवलं ते लक्षात तर आलं पाहिजे. मग त्यामुळं तुम्ही काय करा, मागं तुम्ही जेवढा अभ्यास केला असेल तर फक्त रिवाईज करा. रिवाईज करून पहा जे घेत आहे. नवीन घटक शिकायच्या नांदी लागू नका. नवीन घटक परीक्षेच्या टायमाला शिकत नसतं. आलं लक्षात? आणि मी काय करतो आता आज माझा व्हिडिओ अपलोड होईल जवळपास उद्या परवा 2-3 दिवसामध्ये. मी संध्याकाळी 8 ते 10 तुम्हाला काही बेसिक फॉर्मॅट अगदी फुकट, 1 रुपया देऊ नका. आवडलं तर चॅनलला म्हणणारही नाही मी तुम्हाला, आणि मी कधीच म्हणत नसतो की आता म्हणावं लागते परंपरेनुसार की अनेक याच्यानुसार की लाईक करा, शेअर करा. मी म्हणते नाही, सबस्क्राईब करा, शेअर करा. तुम्हाला जर आवडला ना तर सबस्क्राईब करा, तुम्हाला आवडला तर शेअर करा, आणि तुम्हाला आवडला तर लाईक करा, नाही आवडला तर डिसलाईकसुद्धा करा. ठीक आहे? तर मी आता उद्या तर आज नाही सांगितलं, पण उद्या सोडून परवाच्या दिवशी माझा व्हिडिओ जर आज अपलोड झाला तर परवाच्या दिवशी 2 दिवसामध्ये म्हणजे 22 नाही तर 23 तारखेला संध्याकाळी 8 ते 10 ला मी लाईव्ह सेशन घेणार आहे. आणि त्या लाईव्ह सेशनमध्ये मी तुम्हाला माझा अनुभव सांगतो, 17 वर्षाचा अनुभव, की काय येऊ शकते आणि कोणते फॉर्मॅट तुम्ही लक्षात ठेवा. एका प्रकारचं एक गणित लक्षात ठेवा, त्याच्यासारखं गणित जर का आलं तर आता याच्यात काय असते माहिती आहे का, गणित बुद्धिमत्ता हा विषय असेल, GK असा प्रॅक्टिस जितकी असते ना तेवढं तो विषय सोपा जातो. तर त्याच्यामुळं मी 2 दिवसानंतर लाईव्ह बॅच सुरू करणार आहे. 8 ते 10 वाजेपर्यंत आपण घेणार आहे आणि मला जे वाटतात ते घटक मी तुमच्याकडून क्लिअर करून घेणार आहे. आता मग म्हणावं लागत म्हणजे मला म्हणू वाटत नाही, परंतु जर आपल्याला लाईव्ह सेशन घ्यायचं असले तर आपल्याला जास्तीत जास्त त्या ठिकाणी लोक लाईव्ह सत्रासाठी लागतील. म्हणून माझ्या व्हिडिओला तुम्ही जर आवडत असेल आणि तुम्हाला जर पुढं नवीन नवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर नक्कीच व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा. आवडला व्हिडिओ लाईक करा, नसेल आवडला तर नक्कीच कमेंट्स करा की सर हे आम्हाला तुमचं आवडलं नाही, चालेल मला पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दुरुस्ती करू, कारण माझं बोलणं थोडंसं थेट असतं. ठीक आहे?
चालेल, थांबतो आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. 2 दिवसानंतर आपण लाईव्ह सेशन. 1 रुपया देऊ नका, लाईक पण करू नका आणि शेअर पण वाटलंच तर आवडलं नाही तर करू नका. घेणार आहे तर. आणि अधिक तुमच्या काही समस्या असतील तर नक्कीच मला कमेंट्स करा, त्याचं उत्तर देण्याचा मी उद्या, आज जर कमेंट्स आल्या तर उद्या मी तुम्हाला नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद, थँक्यू, गुड नाईट.